नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. चिंचोली काटी बनावट दारू प्रकरण. चिंचोळी MIDCतील बंद उद्योगाच्या गोडाऊनमध्ये टँगो पंच व भिंगरी ब्रँडचे बनावट उत्पादन सुरू होते. पोखरापूर येथील बापू भोसले आणि बार्शीचा रमाकांत उर्फ सतीश कदम या दोघांच्या भागीदारीत ही अवैध फॅक्टरी सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. 2018 आणि 2024 या वर्षात याच MIDCत MD ड्रग्जचा मोठा साठा सापडला होता. त्यानंतर आता बंद पडलेल्या उद्योगाच्या गोडाऊनमध्ये देशी दारू निर्मितीचा अवैध कारखाना आढळला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने 8 दिवस पाळत ठेवून बनावट फॅक्टरीचा पर्दाफाश केला. यात बापू भोसलेकडे बनावट दारूसाठी ग्राहक शोधायची तर फॅक्टरी सांभाळायची जबाबदारी रमाकांतकडे होती. चिंचोळी MIDC मोठी असल्याने तेथे सतत कामगार वाहने ये जा करतात, त्यामुळे कोणाला संशय येणार नाही म्हणून त्यांनी बनावट दारू फॅक्टरीसाठी ही बंद पडलेल्या उद्योगाची जागा हस्तांतर करून घेतली होती. एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील 4 फरार आहेत. त्यात बापू भोसले व रमाकांत उर्फ सतीश कदम या दोघांचाही समावेश आहे. या प्रकरणात MIDC अधिकाऱ्यांचे म्हणणे आले की अवैध दारूची फॅक्टरी ज्या जागेत आढळली तेथे पूर्वी मिल्क प्रोडक्टचा व्यवसाय सुरू होता. एप्रिलमध्ये त्या बंद उद्योगाचे वॉटर कनेक्शन बंद करण्यात आले होते. जून महिन्यात ही जागा रमाकांत कदम याच्या नावे ट्रान्सफर झाली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा वॉटर कनेक्शन घेतले होते. होमनेट घरगुती जाळी बनवण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी ती जागा ट्रान्सफर केली होती. पण गोडाऊन बाहेरून बंद आणि आत अवैध दारू निर्मिती सुरू अशी स्थिती होती. जागा मालकासंबंधीची कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली आहेत, असे MIDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.